लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट राज्य सरकारने दिलेली असून लाडकी बहीण योजनेची केवायसी आता सुरू झालेली आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची केवायसीचा ऑप्शन वेब पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तुम्हीही घरी बसून या योजनेची केवायसी करू शकतात। तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही। तुम्ही घरी बसून तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी करू शकता। मित्रांनो, या व्हिडिओमधून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ही केवायसी प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करू शकतात। ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड आणि त्या आधार कार्ड सोबत जो मोबाईल नंबर लिंक असेल तर तो मोबाईल नंबर चालू असणं गरजेचं आहे। चला तर आता ए टू जेड स्टेप आपण आता ई केवायसीची पाहूया अगदी सोप्या भाषेत। आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे। मित्रांनो, मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर इथं बघा वरती लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in असं सर्च करा। असं सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी गव्हर्नमेंटची साईट आहे तर ती गव्हर्नमेंटची साईट ओपन होईल। मित्रांनो, तर पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। पहिल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असा एक पॉपअप शो होईल। आता मित्रांनो, हा पॉपअप जरी तुमचा शो होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या क्रोम ब्राउझरच्या 3 डॉट दिसत आहे ना, तर त्या 3 डॉट मध्ये तुमचा डेस्कटॉप साईट हा मोड ॲक्टिव्ह करून घ्या, जेणेकरून जे वेब ब्राउझर पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचं तर ते लाडकी बहीण योजनेचं वेब पोर्टल हे ओपन होईल। जरी तुम्ही हा टॅब ओपन केला नाही तर असा जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने केवायसीचा ऑप्शन आहे तर तो केवायसीचा ऑप्शन तुम्हाला शो होणार नाही। त्यामुळे तुमच्या क्रोम ब्राउझरचा डेस्कटॉप मोड ॲक्टिव्ह करून घ्या। मित्रांनो, डेस्कटॉप मोड ॲक्टिव्ह केल्यानंतर या पॉपअपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पॉपअपवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर बघा ई केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशी एक विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली बघा कॅप्चा आहे, तर तो कॅप्चा सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे। आधार कार्ड नंबर कॅप्चा टाकून घ्या। मित्रांनो, मी इथं आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकून घेतलेला आहे। आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, मी सहमत आहे असं एक चेकबॉक्स दिसत असेल तर या चेकबॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर OTP पाठवा असा पर्याय दिसेल, तर OTP पाठवा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता मित्रांनो, तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला आता OTPच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा। सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला आता तुमच्या पतीचं किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे। मित्रांनो, तुमच्या आधार कार्डवर ज्याचं नाव असेल तर त्याचा आधार कार्ड तुम्हाला तिथं टाकायचा आहे। त्यानंतर कॅप्चा फिलअप करायचा आहे। कॅप्चा फिलअप नंतर OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करून OTP पाठवायचा आहे। OTP पाठवल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाईल, तो OTP पुन्हा तुम्हाला तिथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर OTP सबमिट करा। मित्रांनो, OTP सबमिट केल्यानंतर आता तुम्हाला एक डिक्लेरेशन असेल तर ते डिक्लेरेशन भरावं लागेल, ज्यात तुम्हाला तुमचं जात प्रवर्ग हा निवडायचा आहे। कुठल्या जातीमधून तुम्ही येत असाल तर त्या जात प्रवर्ग तिथं निवडा। मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला खाली काही डिक्लेरेशनच्या टर्म्स कंडिशन असतील त्या सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। त्या वाचल्यानंतर तिथं हो किंवा नाही पर्याय असतील तर त्याच्यापैकी जो पर्याय तुम्हाला योग्य वाटत असेल तो पर्याय तुम्ही द्या। त्यानंतर सगळ्यात शेवट चेक बॉक्स असेल तर त्या चेक बॉक्सवर क्लिक करा आणि सबमिट या पर्यायावर क्लिक करा। तुमची KYC यशस्वीरित्या ही पूर्ण झालेली असेल। लाडकी बहीण योजनेसाठी तुमची KYC ही पूर्ण झालेली असेल असा SMS सुद्धा तुम्हाला पाठवण्यात येईल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरमध्ये। तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधूनच लाडकी बहीण योजनेची KYC करू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करा